मुकुटाचा दाना चहूकड बहरला राना पाटामध्ये झुळू झुळू पाणी पाखराच्या चोचीतली गाणी शेतामध्ये राबणारा लेक काळ्या मातीचा रांगडा तू मर्द माझा भाळाच्या छातीचा वेडा पिसा छंद असा लागला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला तुझ्यात जीव रंगला अहो घ्या की अजून चंदा वाढ ग काय राणा भाऊजी तुम्ही सुद्धा काय दुपारच्या जेवणाचं कुठं आमंत्रण बिमंत्रण आहे काय चंदा चंदा पाणी दे त्यांना सावकाश सावकाश हळू नाही नाही वहिनी तसं काय बी नाही ते काय आहे बर हा आज एवढी भूक नाही बर लई कामं पडलेत मी लागतो कामाला पण हो आहो तुम्हाला काही पाहिजे का नाही लई दमला असशीला तुम्हाला तर असल्या कामांची सवय बी नाही पोटभर जेवा हा बाई 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 काय तो वैताग काय झालंय काय हा इथं शेतात आल्यामुळं कुठली महत्वाची मीटिंग बिटिंग बुडाली आहे काय पुढे जायचं होतं का काय म्हणलं बाई अरे तू सारखा पळ काढतोस म्हणून लय वैतागल्यात बाई त्यांच्या घरातली सगळी वाट बघत बसल्यात मी सांगितलं त्यांच्या घराकडेच गेलास म्हणून हे अरे खुळाय सोय खोटं कशा बाई बोललास मी खोटं बोललो म्हणून तर गेल्या त्या नाहीतर इथंच थांबल्या असत्या मग इथंच उडाला असता बार बाईतनं जायलाच तयार नव्हत्या नाही आता इथनं मोहर मी खरंच बोलणार शो बघा राणादा वहिनी साहेबांच्या पुढेच बाईसनी उभा करतो अरे तुझ्यासाठी बाईंच्या घरातली समधी जेवायची वाट बघत थांबल्यात आणि तू काय करणार एकीकडे वहिनी आणि दुसरीकडे पाटक बाई पार अडकलोय बघ पहिलवानाची जिंदगीत बाई आली की असंच होणार अरे ही तर सुरुवात आहे सुरुवात उगा काय बी भकू नकस आम्ही फक्त दोस्त आहे आणि कर्मचारी आहे मी बाई आता चिडणार काय करायचं हा? अरे, घरी पोचल्यावर कळत त्यास नाही की मी तिकडं नाही म्हणून राणाजी कुठे आहेत? नाही आले अजून. अगं
अगं तूच आणायला गेली होतीस ना? असं कसं? मी त्यांना घ्यायला शेतावर गेले तेव्हा ते आधीच इकडे यायला निघाले होते. अजून पोचले कसे नाहीत ते? दुसरं काहीतरी काम लागलं असणार त्यांना. चला म्हणजे राणाजी आज काही येत नाही. दिनकरराव, तुमची शेती बोंबलली आज. कुठं राहिला हा? आई बाबा त्याच्यासाठी उपाशी राहणार एवढंही लक्षात येत नाही का त्याला? एवढंही भान असू नये. नाही पण काही म्हणा, आज राणा भाऊजींची भूक कुणी चोरली कुणास ठाव. नाही नका सांगू चोराचं नाव आमासनी. बरं ओ, इथली समधी कामं झाली की डायरेक्ट घरी या, नाही तर मध्ये आधी थांबाल कारभार कराय काय. आणि येताना काटेरी वांगी घेऊन या. कुणी कुणी बी घेऊन या. दोघं बी एकसाथच असणार आहेत ना व? अरे बाय की बाय बाय. बरं चला येतो आम्ही आता. का थांबू? एकसाथच घरी जाऊ की? नाही नाही तुझा म्हणजे उगाच कटाळशील ना इथं. वहिनी तसं बी हा लय येऊ नाही इथं. दिवं लागणी पत्र तो आम्ही घरी. तुम्ही काय बी काळजी करू नका. हा नाही नाही आम्ही काळजीसाठी नाही म्हणलं, तुम्हाला सोबत होईल म्हणून म्हणलं आम्ही. इथं मरणाची कामं पडलेत, कशाला पाहिजे सोबत. नाही म्हणजे तुझा आम्ही येतो की. तुम्ही तर आम्हाला घालवायलाच निघालायत काय हो? नाही नाही तसं काय बी नाही वहिनी. पाहिजे तर थांबा तुम्ही इथं, संध्याकाळी जाऊ आपण. नाही नाही नग, लय उशीर होतोय, आम्ही निघतो. राणा भाऊजी जरा तुमच्या छोट्या भावाकडे लक्ष ठेवा. हा तुमच्या संगतीत तयार करा त्यासनी. अहो 4 चांगली कामं तरी शिकत्याल. आणि भाई काय पाहिजे ते करून घ्या त्याच्याकडनं. हय गय करायची नाही काय. चालतंय की. हो लक्षात आहे ना व? लवकर घरी या. चल ग. आता असाच्या असा निघ, नाही तर पाटक बाई लईच काटतील. नंतर 1000 वेळा जरी सॉरी म्हणलास ना तरी बी गुस्सा शांत नाही होणार त्यांचा. अरे मला बी कळतंय ते, पण जायचं तरी कसं. हा द्या हा पाटकन शेतावरी. अरे मी कसं येऊ. अरे जीप राहिली ना वाड्यावर. अरे तू ये रे बाबा लवकर. राणा मला जाऊ दे की. अरे माणसं खोळंबल्यात माझ्यासाठी. तर माझं बी तेच झालं. अरे मी नाही गेलो तर लई मोठी भानगड होणार आहे. तुला वाटतंय ना अवद्याचं लगीन व्हावं. व्हायला तर पाहिजे, पण वहिनींना कळलं तर. अरे तिला सांगूच नकोस. अरे मी असा गेलो आणि असा आलो बघ. तसं माझं बी एक लई महत्वाचं काम आहे. अरे 10 कर 10. हा आणि वहिनी इथं आल्या तर. ती नाही येत रे. अरे पण ते काटेरी वांग्याचं काय? घरी एक साथ दोघं घेऊन जाणार आहे ना व? राणा तू तू वांगी घेऊन तालमी जवळ पोच. आतापासून बरोबर 3 तासांनी मी बी तालमी जवळ येतो आणि तिथनं जाऊ की घरी. हा अरे चालतंय की. चालते ना. चल मग येतो. हा बाईंकडे जायचं तर चांगलं दिसायला पाहिजे. शेतावर काम करून ही कापडं तर मळली आहेत.
काय करावं? हा. अगं जमणार नव्हतं यायला तर सांगायचं ना तसं स्पष्ट शब्दामध्ये. किती वाजले घड्याळामध्ये पाहिलेत का तुम्ही? इतक्या उशिरा जेवण तरी जाणार आहे का आता आपल्याला? सकाळपासूनची सगळी मेहनत फुकट गेली. जाऊ दे ग, मोठी माणसं आहेत ती. त्यांना बरीच कामं असतात, नसेल जमलं. आणि तसंही माझं शेतीचं काम काय त्यांच्या कामा इतकं महत्वाचं आणि मोठं नाहीये. मोठं नसणं म्हणून काय झालं? कमिटमेंट नावाचा काही प्रकार असतो का नाही? असं करायला नको होतं राणाजींनी. यायचंच नव्हतं तर हो कशाला म्हणायचं? आणि आता ना नेहमीच झालंय त्यांचं. या माणसावर विश्वास ठेवायचा तरी कसा? आणि यायचं नव्हतं तर कळवायचं ना. एक फोन करायला काय झालं होतं ग त्यांना? अगं मोबाईल नाहीये ना त्यांच्याकडे, नाही तर मीच नसता का केला त्यांना फोन. आता कॉन्टॅक्ट करायचं तरी कसं आहे ना? आता मात्र ना कठीण आहे. अंजली, आता तू सांग बाई काय करायचं ते. मला वाटतंय आता थांबण्यात काही अर्थ नाहीये. आपण घेऊयात जेवून. तू घे ताट, मी आले आवरून. हा ठीक आहे, ये लवकर. मला भूक नाहीये, तुम्ही दोघेही जेवून घ्या. येऊ का? अगं बघितलंस का कोण आलंय ते? अगं बाई तुम्ही, आम्हाला वाटलं तुम्ही येणारच नाही आता. नाही नाही, आम्हाला म्हणजे अंजलीला आणि हिला. मला खात्री होतीच तुम्ही निश्चित येणार. एकदा माफ करा. काय झालं? आज लई काम होतं शेतात, म्हणून यायला उशीर झाला. हरकत नाही, हरकत नाही. शेतीची कामं म्हणजे काय व्याप असतो याची कल्पना आहे मला. आता तुम्ही तुम्हाला काय माहितीये हे त्यांना सांगत बसणार आहात का त्यांना मदत पण करणार आहात? अरे हो हो, द्या द्या. नाही, असू दे असू दे. उशीर झाला म्हणून चिडला असाल तुम्ही. नाही हो, आम्ही कशाला चिडतोय. उलट तुम्ही आला ना हेच फार झालं आमच्यासाठी. नको तो घड आम्हाला. नाही नाही, ते कसं आहे, आमच्याकडे रिकाम्या हाताने जायची पद्धत नाही, म्हणून आणलंय तुमच्यासाठी. घ्या. अहो पण एवढी केळं. द्या. असू दे, असू असू दे. दे. मी ठेवतो पाहिजे ते. त्या ते इकडे. ही वांगी आमच्या घरासाठी आहे, ओ म्हणजे मला पाहिजे असेल तर घ्या. नाही नाही नाही, अहो मला वाटलं ते पण तुम्ही आमच्यासाठीच आणलंय म्हणून मी. वाटलं ना वा? वाटलं ना तुम्हाला? मग घ्या. अहो घ्या. अहो पण खरंच. घ्या. सावकाश. चला आता आमच्यासाठी फक्कडपैकी चहा करा. नाही नाही, ते अहो मी चाय पित नाही, मला फक्त दूध लागते. अरे हो इंदू, आमच्यासाठी 2 कप दूध आण. आज मी सुद्धा दूध पिणार. आणते आणते, बसा तुम्ही. राणाजी बसा ना, बसा बसा. हो. बसा. हे बघा, यासाठी बोलवलंय मी तुम्हाला. मला काही समजत नाहीये, तुम्हीच समजावून सांगा ना. नाही नको, तुमचं काम काय आहे ते सांगा. अहो हेच तर काम आहे. शेतीवरची काही पुस्तकं विकत आणली आहेत मी, पण मला कळत नाही नेमकं काय चुकतंय. आता तुम्हीच वाचून समजावून सांगा.
आपण अगोदर दूध पिऊयात आणि मग वाचूयात काय? चालतंय की. अंजली हो काय आचाट माणूस आहे हा. काय झालं? अगं मागच्या वेळेला आपल्या घरामध्ये ऊस ओतून गेले आणि आता केळी अख्खं घड आणलंय त्यांनी. आता करा केळ्याची पोळी, केळ्याचा भात, शिकरण, भाजी, आमटी सगळं केळ्याचं. आत्ता कशाला दूध? जेवायला बसायचं ना. तुझ्या बाबांचा उत्साह काय बोलायचं बाई. एरवी कधी चहा दुधाचे 4 थेंब जास्त पडले ना लगेच म्हणतील आज काय दुधाचा चहा वाटतं. आणि अगं तर राणाजींचं बघून दूधच प्यायला सुरुवात केलीये. पिऊ दे बाई, जा नेऊन द्यायचा दूध. नाही नको, तूच देऊ नये, मी भाजी गरम करते. का रागावलीस का राणाजींवर? हो अगं ही काय वेळ झाली का यायची? आणि बाबाही किती वेळ वाट पाहत होते त्यांची. आज जर का राणाजी आले नसते ना तर मी जाऊ दे. असं काय करतेस अंजली? अगं आलेत ना ते आता, राग धरू नकोस ना. फार डोकं लावून शेती केली मी. तुम्ही बघाल ना तेव्हा कळेलच तुम्हाला. चला दाखवतो. अहो आता नको, आधी दूध पिऊन घ्या आणि लगेच जेवायला बसा. वाजलेत किती? या. हा. हे काय दूध मागितलं होतं, कप भरून नाही. हे एवढं दूध प्यायल्यावर जेवणार काय मी? आणखीन थोडं? चालतंय की. हे घ्या. दूध घेऊन पाठकबाई येतील असं वाटलं होतं. दूध आणू का अजून? आणते. अंजली अगं एका घोटात 2 कप संपवले त्यांनी आणि शिवाय अजून दूध मागतायत. अगं मग दे की त्यांना. आता त्या मोठ्या ग्लास मधून दे, म्हणजे त्यांना प्यायल्यासारखं वाटेल. मग तूच का देत नाहीस? नाही नको. तिचे वांग आहे ना, त्याची शेती करायची असेल तर हा, घ्या. दूध आवडतं वाटतं तुम्हाला? हा, आपण आकडी दूध असतं तर अजून मजा आली असती. तुम्हाला पाहिजे असेल तर सांगा, आमच्या घोटण्याचं धाडून देतो. हा. अजून हवंय का? चालतंय की, मागव अजून. आणते. अंजली बाबांचे 3, तुझे माझे 2-2 आणि राणाजींचे 3-4 फुलके झालेत का बघ. 3-4 खातील राणाजी? 5-6 धर. इतकं दूध प्यायलंय त्यांनी, आता कुठले जेवताय? 1 लिटर दूध एकटेच प्यायलेत ते. 1 लिटरच दूध शिल्लक राहिलं आता. आपण जरा अजून आणून ठेवायला हवं होतं का? नाही ग, रोज 1 लिटरच आणतो. आज 2 लिटर आणलं होतं.
हो काकी या असं घोट पिण्यात काय मजा ते द्या की इकडे द्या. अजून दूध? हो ते घरी जेवायला आले, दूध प्यायला नाही के. थांबा लगेच वाढते. 3:30 वाजून गेले. बाहेर येणार नाही असं ठरवलेलं दिसतंय बाईंनी. उशिरा येणं महागात पडलं तुला कडे.